श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तज्ञ म्हणून त्याची निवड कधी झाली आणि केव्हा झाली? तुमची आता मध्यंतक्रिया प्रक्रिया पार पडली. हे अध्यक्ष झालेत आता, त्यांना 6 मते मिळाली. शिक्षण तज्ञ म्हणून ती निवड कंच्या पालकांमधून घेतली ते सांगायचं पहिलं तुम्ही. 30 तारखेला 21 जुलै रोजी ही मतदान प्रक्रिया सगळ्यांसमक्ष पार पडली. त्यावेळेला शिक्षण तज्ञ म्हणून निवड झाली का? हे राजकारण करताय बरं का सर तुम्ही, हे राजकारण करताय तुम्ही शाळेमध्ये. हे शाळेचं राजकारणाचं क्षेत्र नाही आहे. तिथे गाव घडवलं जाते, विद्यार्थी घडवले जातात. तुम्ही राजकारण करता इथं. हे काय सांगायचं? शिक्षण तज्ञाची निवडणूक राजीनामा दाखवा. पहिलं शिक्षण तज्ञ जे होतं ना त्यांचा राजीनामा दाखवा. तुम्ही पहिला राजीनामा दाखवा. त्यांनी दिलाय का? दाखवा पहिलं. तुम्ही मान्य का त्याचा राजीनामा दाखवा. पहिला शिक्षण तज्ञ जो आहे त्याचा राजीनामा मला दाखवा तुम्ही पहिला. त्याबाबत पालकांचे फार तक्रारी आहेत का तुम्ही शिक्षण तज्ञांची म्हणजे निवड न करता ही प्रक्रिया राबवली? अयोग्य का योग्य? कायद्याला धरून आहे का ते? हे पहा, त्या दिवशी 21 तारखेला एकूण 17 सदस्य उपस्थित होते. 17 लोकांच्या समोर याची निवड झाली. त्यापैकी मी सचिव म्हणून माझी त्याच्यावर सही आहे ना सर. बरं का, तुम्ही एक काम करा. आता माझी ही प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे. तुम्ही याच्या विरोधात किंवा म्हणजे तुम्हाला हे मंजूर नसेल तर तुम्ही पंचायत समितीला आमच्या कार्यालयाशी संपर्क करू शकता. जी निवडणूक राबवली, किती मतदार होते, किती उमेदवार होते, काय सांगा? याला 15 सदस्यांनी मतदान केलेलं आहे. 15 सदस्य होते. हो. ते 15 सदस्य कोण? म्हणजे पालकातून ते पालकातून का इतर असतात? पालक समितीतून निवडून आलेले 13, ग्रामपंचायत सदस्य 1 आणि शिक्षण तज्ञ 1, अशी एकूण 15 जणांनी मतदान केलं. हो. कोणाला किती मतं पडली? कोण विजयी झालं? काय याच्यामध्ये 2 अध्यक्षपदासाठी अर्ज आले होते. पहिला अर्ज होता वैशाली मोहन मटाले यांचा. दुसरा अर्ज होता ईश्वर नंदकुमार पिंगट यांचा. त्याच्यापैकी ईश्वर पिंगट यांना 9 मते मिळाली आणि वैशाली मटाले यांना 6 मते मिळाली. जास्त ज्याला मतं पडली तो विजयीच होतो. ईश्वर नंदकुमार पिंगट यांना 9 मते मिळाली, ती विजयी झालेली आहे. माझी मुलगी पहिली मॉडर्नमध्ये होते, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होते. तिथलं काय मला योग्य वाटलं नाही शिक्षण काही गोष्टीमुळे. तर मग काही कारणास्तव मी जेंट मिल टाकलं आपलं बेल्यामध्ये. बेल्यामध्ये टाकत असताना मला आपली गाव शाळा सुचवली का तुम्हाला कोणी? हो. काही पालक लोक शिक्षक लोक आली होती घरी. आपल्या शिक्षक लोक घरी आली होती. हो. आणि काही गावची लोक आली होती. शिक्षकांनी काय सांगितलं? शिक्षकांनी सांगितलं आपली गावची शाळा आहे, चांगली आहे, उज्ज्वल भविष्य घडलं मुलांचं. मग त्यामुळे आम्ही टाकली गावामध्ये. पण टाकून तिथं काही फायदा झालाच नाही मुलांना. का बरं? मग काय राजकारण चाललं शाळेत. एवढं चांगलं सजवलेली शाळा आहे. हा फक्त देखावा केला. लॅब आहे. हे फक्त देखावा केला. मुलांची गुणवत्ता नाही ना आज. म्हणजे मुलांची गुणवत्ता वाढली अजिबात नाही. मग आज काय घडलं तिथं? आज मग मी गेलो, मुलीचा दाखला काढायचं म्हटलं मी. ते तिथं गेलो तर मुख्याध्यापक होते. त्यांना म्हटलं मुलीचा दाखला ते म्हटलं घेऊन जा. पण त्यांनी विचारपूस केली नाही की कशासाठी काढताय, काय कारण नाही, काहीच नाही, अजिबात नाही. मुख्याध्यापकांना काही पडलं नाही? मुलं का काहीच कमी नाही, झाली, काही वाढत काहीच नाही, काहीच नाही. मुलगा का कमी होतोय का मुलाच्या शिक्षणाच्या याच्यात काय अडचण आली? काहीच विचार. गुणवत्ता अजिबात नाही. मुलीला अभ्यास पाठवला 9:15 वाजता. तर ती किती वाजता उठणार, किती वाजता झोपायची नाही, जेवायचं कधी, झोपायचं कधी, हा टायमिंग नाही अभ्यास पाठवायचा. मग आता मुलगीचं काय केलं मग पुढं? मुलीचं काय तिथं दाखला काढायचा, इथं टाकायचं मॉडर्नला आपल्या याला समर्थला. नाही, समर्थला आता शाळेत नवीन शाळेत दुसरीकडे शाळा बदलली म्हणायची. हो. तिला आज बसवलं पण मी तिथं नेऊन. ह्या ठिकाणी मी गेलं असतं मला असं जाणून आलं ह्या ठिकाणी शिक्षण कमी, राजकारण जास्त चालू शिक्षक लोकांचं असं वाटायला. परिषदेची जी शाळा आहे तिथं शैक्षणिक भागाकडे लक्ष दिलं जात अजिबात दिलं जात नाही.
राजकारण जास्त चाललंय म्हणजे याच्यामध्ये. राजकारणच करतात. हो नक्कीच. त्या ठिकाणी समितीसुद्धा लक्ष नाही. जी समिती स्थापन केली यांचं पण लक्ष दिलं पाहिजे यांनी. यांचंसुद्धा लक्ष नाही. ही फक्त नावाला समिती आहे. म्हणजे फक्त बोर्डावर आपलं नाव बस आपलं नाव असलं पाहिजे. याच्यात त्यांचा मोठेपणा आहे. राबवली. काही पालकांचा असा आरोप आहे की तुम्ही पालकांच्या घरी जाऊन अमक्यालाच मतदान करा असे आरोप केले गेले, म्हणजे सांगितले गेले. हे कितपत योग्य आहे? शिक्षकांनी राजकारणात किती सहभाग केला? इथे शिक्षणाची ही जी काय आहे, शिक्षण क्षेत्र जे आपण समजलं जातं, हे शिक्षण क्षेत्र इथं आपण मुलं घडवतो, ही जर तुम्ही राजकारणाचे धडे शिकवायला लागले असं आरोप आहे, यावर काय सांगा? नाही, पण मी तर काय कोणाच्या घरी गेलेलो नाही. शिक्षक जे शिक्षकांनी दिलेलं उत्तर ते तुम्हाला मान्य आहे का? अजिबात मान्य नाही. हे फेकाफेकीची उत्तरं देत आहेत. यांनी तज्ज्ञ संचालक शिक्षक ज्यांची निवड झालेली होती त्यांचा राजीनामा मला पहिला दाखवा इथं, तर ही निवडणूक प्रक्रिया मान्य करीन मी. नाही तर या निवडणूक प्रक्रियेवर माझा आक्षेप आहे आणि या शिक्षकांवर आक्षेप आहे. यांना शाळा सांभाळता येत नाही. यांनी सगळं बारीक शाळा बघावून त्या शाळेमध्ये जावा. दिलं का पत्र? बरं का, आता ती प्रक्रिया पूर्ण झाली. कशी झाली? आता याच्यावर त्यांचा राजीनामा तुम्ही नसताना तुम्ही विचारू दुसऱ्याची निवड केली कशी हे सांगा मला. मला काय म्हणायचे म्हणजे तुम्ही राजकारण करताय याच्यातून हे सिद्ध होते. तुम्ही शाळेत राजकारण करताय हे सिद्ध होते. तज्ञ संचालक जो होता शिक्षक त्याचा राजीनामा आलाय का तुमच्याकडं? दाखवतो पाहिलं बरं. तर पत्राचा विचार करता जे यापूर्वी शिक्षण तज्ज्ञ म्हणून विलास पिंगट हे कार्यरत होते, त्यांची शासनाच्या पदावर विशेष शिक्षक म्हणून पंचायत समिती जुन्नर येथे नियुक्ती झालेली आहे. आणि कोणताही सदस्य 3 मिटिंगांना सतत गैरहजर असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. आणि विलास पिंगट हे सलग 8 मिटिंगला उपस्थित नसल्या कारणानं त्या अर्जाचा विचार करून त्याच्यावर निर्णय घेतला. मी कधी या प्रक्रियेत म्हणजे मी घेतलेला निर्णय मतदान प्रक्रिया म्हणजे राजकारण तुम्ही शाळेतही शिकवायला लागले म्हणून त्याच्या अगोदर झालं नाही, आताच झालं म्हणजे तुम्ही शाळेत शिकवायला लागले राजकारण. सर, तुम्ही ही निवडणूक प्रक्रिया घेतली, ही पालकांना धरून घेतली का? विद्यार्थ्यांना तुम्ही मला. पालकांना धरून घेतली का? अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा अधिकार पालकांना आहे. तुमच्या सूचीत 4 नंबरला आहे, तुमच्या GR ला आहे. आता GR पण माझ्याकडे पण तुम्ही एक काम करा, आता याच्या म्हणजे नाही, अधिकार पालकांना येतो. बरकत करायची, पालक मेळा टाकायचा, पालकातून अध्यक्ष उपाध्यक्ष निवड पालकामधून होईल. तुम्ही आता मला ते इथपर्यंत ज्ञात आहे. नाही, तुम्ही काय GR, हा तुमचा GR आहे माझ्याकडे. GR बद्दल शाळेची क्वालिटी सुधारण्यासाठी ही समिती आहे का घसरण्यासाठी समिती आहे याचं उत्तर द्या मला. शाळेचं शिक्षण किती पटकनी झाला इथं. आता लोक काय बाहेर अर्थ घेऊन येत आमचा दाखला द्या. कशामुळे दाखला मागायचे? लोक क्वालिटी सुधारली म्हणून दाखला मागायचे का? काय बोलू म्हणजे तुमच्याकडे क्वालिटी नाही याचा अर्थ ना. लोक जर विद्यार्थ्यांचे जर दाखले काढायसाठी येत असतील, ज्यांनी मॉडर्न शाळेमधून इथं विद्यार्थी आणून घातले ते तर परत तुमच्याकडे दाखला मागायचं हे कशामुळे येते? तुमच्या शाळेवर कमांड नाही, शिक्षणावर कमांड नाही तुमचं. याचा अर्थ हात होतो ना. जर पण घसरत असेल तर शाळेचा निवडणूक प्रक्रिया झाली, ही सर म्हणते GR ला धरून झाली. पण मी असं म्हणतो, हा 15 जणांचाच नाही, हा पालकांमधून अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड आहे. इतके विद्यार्थ्यांचे पालक असतील त्यांनी ते मतदान करावं असं हो तुम्हाला हो, असं माझं मत आहे. आणि यांनी सरांनी प्रक्रिया केली, ही सदस्यामधून केली, ही चुकीची आहे. ही चुकीची आहे. मग तुमचं हो, काय म्हणणं आहे? पालकांमधून अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाला पाहिजे. म्हणजे पालकांना बोलावं हो, आणि पालकांनी पालक मेळावा टाकायला हो. शाळेच्या शिक्षकांवर पालकांचा संशय आहे का ह्या शाळेत राजकारण शिकवलं जातं. विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. मग ते निवडणुकीत राजकारण असेल, शाळेच्या कारभारात राजकारण असेल, या शाळेचा जो काही मुख्याध्यापक किंवा ही समिती जो कारभार करते या कारभारावर अनेक पालकांचा संशय आहे. आणि त्या संशयाची उत्तरं ग्रामस्थांना मिळत नाहीत. म्हणून पालकवर्ग इथं जमा झाला होता. एक निवडणूक प्रक्रिया राबवली. त्या निवडणूक प्रक्रियेवरही काही पालकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी जे होते त्या मुख्याध्यापकांनी ते म्हणणं ऐकलं नाही. त्यांनी पुढं सांगितलं की तुम्ही पंचायत समितीकडे जा, यांच्याकडे जा. मात्र स्थानिक लेवल नाही. याचा दुष्परिणाम काय होईल
हे रचित मुख्याध्यापकांनी पाहिलं नाही. याचा दुष्परिणाम जर पालकांनीच विद्यार्थी शाळेतून काढून घेतले तर त्याची पटसंख्या अजून घसरेल. मात्र या शिक्षकांच्या पगारात पुढं घट होणार नाही. मुळात या शिक्षकांनी राजकारण करण्यापेक्षा शैक्षणिक याच्यावर लक्ष द्यावं, शैक्षणिक गुणवत्ता वाढून विद्यार्थी कसे घडवले जातील याकडे लक्ष द्यावं. हा जो पाठ आहे शालेय व्यवस्थापन समिती हा ग्रामस्थांचा आहे, पालकांचा आहे. ते पालक निवडतील, ते सदस्य असावेत, तोच अध्यक्ष असावा जो लोकांच्या आणि शाळेच्या विकासासाठी अपेक्षित आहे. विनाकारण कोणत्याही गोष्टीचं राजकारण करण्यात अर्थ नाही. शिक्षकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन पालकांना सांगणं बी योग्य नाही का तुम्ही हाच अध्यक्ष करा, तोच अध्यक्ष करा. याही शिक्षकांच्या बाबतीत तक्रारी आहेत. याही तक्रारीकडं वरिष्ठांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं. त्यांचे जर CO या शाळेला भेट देत असतील आणि इथं जर राजकारण घडत असेल तर हे आपल्याला भूषणावर नाही. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, बेल्ले.